नमस्कार, मी होणार नगरसेवक या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आणि प्रचाराला आता सुरुवात होणार आहेत. आम्ही यावेळेस आहो दक्षिण नागपुरातील प्रभाग 31 मध्ये, जिथे सतीश होले, वंदना मेश्राम, विद्याताई आणि शिवानीताई हा पॅनल काँग्रेसतर्फे देण्यात आलेला आहे. काँग्रेसने एक सक्षम उमेदवार म्हणून सतीश होलेच्या नेतृत्वात यांना दिलेले आहेत. काही नवीन उमेदवार आहेत. अशात आपण या पॅनलसोबत डिस्कस करूया की त्यांचे नेमके एजेंडे काय आणि इथे विकास कामाच्या जर गोष्टी केल्या तर कशा पद्धतीने ते विकास काम करणार आहेत. भाऊ, तुम्हाला दीर्घ अनुभव आहे या गोष्टीचा, तुम्ही उपमहापौर राहिलेले आहात. कसं बघता या पॅनलला आणि काँग्रेसने जी उमेदवारी दिलेली आहे 3 महिला 1 पुरुष, कसं बघता? निश्चित रूपाने हे माझ्यासोबतच्या तिन्ही बहिणी ह्या पहिल्यांदाच निवडणूक लढतायत, पण एक चांगल्या पद्धतीनं मी या सगळ्यांसोबत राहून या प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनाचा प्रयत्न करू. समस्या जर बघितल्या तर इथे काय काय समस्या, OCW वर तुम्ही एक पत्रक रेडी केलेलं आहे, तर बाजारपेठाचा काही समस्या आहे, स्विमिंग पूलाचा समस्या आहे, थोडक्यात सांगा आम्हाला नेमका काय समस्या आहे. इथे बुधवार बाजार नागपूर महानगरपालिकेत फार जुना आणि महानगरपालिकेच्या मालकीची जागा असणारा इथे आहे, पण त्यात एकाही पैशाचं डेव्हलपमेंट नाही. उलट पिण्याच्या पाण्याच्या बाजूला, टाकीच्या बाजूला कचरा संकलन केंद्र सुरू केलं आहे. 8 वर्षापासून स्विमिंग टँक बंद आहे. OCWचं पाणी 24 तास सांगितलं, मोठ्या मुश्किलनं भांडू 2 तास मिळून राहिलं. इथे एकही सिमेंट रोड नाही. गटर लाईनचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही प्रशासनाची भांडू गटर लाईन टाकून घेतो, पण कुठल्याही आमदार खासदारांनी आम्हाला कुठलं पॅकेज दिलं नाही. हे दुर्दैवी बाब आहे. आपण उपमहापौर असताना भाजपमध्ये होता आणि आता काँग्रेसमध्ये आहात तुम्ही. विकास कामं मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात झाली. याला कसं बघता तुम्ही आणि तुमच्या शब्दात कसं वर्णन कराल? एक गोष्ट सांगायची झाली, विकास मोठ्या प्रमाणात झाला, ही बाब बरोबर आहे. गडकरींना विजन आहे, पण त्याच्या कार्यकर्त्यांना विजन नाही. गडकरी साहेबांनी सिमेंट रोड केले, नॅशनल हायवेचे सिमेंट रोड 6 इंचापेक्षा जास्त जाडीचे नाहीत, आणि महानगरपालिकेने 2-2 फुटाचे सिमेंट रोड करून लोकांच्या घरात पाणी घातलं. ही बाब चुकीची आहे. एका नेत्याला विजन असलं म्हणजे पूर्ण पक्षाला विजन आहे असं म्हणता येणार नाही. नेमकं जर ज्या प्रभागात आपण आहोत त्या तो प्रभाग नेमकं विवादित राहिलेला आहे, डिस्प्यूट्स त्याच्यामध्ये राहिलेला आहे, काय म्हणाले? डिस्प्यूट नाही, यांची काम करण्याची इच्छा नाही. हनुमाननगरमध्ये संघाचे मोठे मोठे पदाधिकारी राहतात. तिथं घाण पाण्याची समस्या एवढी मोठी आहे, आणि पिण्याचं पाणी 1 तास येत होतं, सगळे ओरडत होते. मी टँकर द्यायचं त्यांना. गोष्ट अशी आहे, मला तर कीव येते की या भाजपचे आणि या संघाचे पदाधिकारी आपल्या नेत्यांपर्यंत आपल्या समस्या का पाठवत नाहीत. त्यामुळे आमच्या इथे विकास नाहीच आहे. फक्त निव्वळ खोटारडेपणा आहे. फक्त इव्हेंट करून इलेक्शन लढता येत नाही. लाडल्या बहिणीचे कॅम्प घेऊन इलेक्शन लढता येत नाही. माझ्या लाडल्या बहिणी पैसे घेतील पण मत पंजाला देतील. विद्याताई, काय म्हणाल तुम्ही? तुमचं आव्हान काय राहील? मी सौ विद्या हिराकांत सुरकार, प्रभाग 31 मधून मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळालेली. काय आव्हान कराल जनतेला? जनतेला हेच म्हणेल की आम्ही नवीन चेहऱ्यांना आम्हाला संधी द्या. त्या संधीचं सोनं करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. होले भाऊ आमच्या सोबत आहेत आणि जे काही विकासाची कामे राहिलेली आहेत त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. वंदनाताई, आपलं आव्हान? मी ग्राउंड, तुम्हाला तर माहिती आहे, मी ग्राउंड लेवलपर्यंत प्रत्येकाची समस्या मला माहिती असते. तर त्यांची समस्या मागील जे आमचे नगरसेवक होते त्यांनी कधीच त्यांचं ऐकून घेतलं नाही. त्यांच्या समस्या मूलभूत गरजा असतात, कचरा, नाली साफ करणं, हे त्यासुद्धा होत नव्हत्या. पाण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नव्हती. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे, आम्ही तुमचे सगळे कामं करू आणि व्यवस्थितरित्या करू. मागील जसं झालेलं तसं ह्यावेळेस होणार नाही. आणि सतीभाऊ होले आमच्यासोबत आहेत. ते ग्राउंड लेवलपर्यंत लोकांकरता खूप कामं करतात. तसेच आम्ही पण नवीन आहोत, पण आम्ही तुम्हाला वचन देतो की आम्ही प्रत्येक क्षेत्रात तुमच्यासाठी कामं करू. शिवानीताई, आपण काय म्हणाल? नमस्कार, मी शिवानी रौनक चौधरी, आपल्या प्रभागामधून उभी आहे 31 काँग्रेस पक्षाची उमेदवार. मी काकासोबत सगळे काम करू. टीम नवीन आहे, पण इथला कॅप्टन खूप महेंद्रसिंग धोनी सारखा आहे. काय आव्हान कराल? नाही, लोकांनी आम्हाला निवडून द्यावं. या तिन्ही बहिणी एवढ्या स्ट्रॉंग होतील की पुढच्या वेळेस हे माझ्यापेक्षा समोर असतील, एवढं मी निश्चितपणे सांगतो. कारण की तिघी जरी क्वालिफाईड आहेत. ही पोस्ट ग्रॅज्युएट आहे, ह्या HM आहेत, ही सुद्धा BSc आहे, मी सुद्धा BSc डिफॉर्म आहे.
तर सुशिक्षित उमेदवारांची एक टीम काँग्रेसने इथे रेडी केलेली आहे. जर बघता आलं तर प्रभाग 31 मध्ये आपण आहोत. दक्षिण नागपूरचा क्षेत्र येतो. टीम जरी नवीन आहे सतीश ओलेंची, पण त्यांना खूप मोठा अनुभव आहे. उपमहापौर राहिलेले आहेत. अशात विकासाचा वादा ते इथल्या जनतेला करून समोर निघणार आहे, असंही त्यांचं मत आहे. नागपूरहून मुकेश शेळव, VKB न्यूजसाठी.